ती मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग घर नीट स्वच्छ केलेलं आहे तरी काही राहिलं असेल तर एकदा बघून घ्या प्लीज. या किल्ल्या. सुमित काका हे जे काय वागलत ना गेल्या काही दिवसात तुम्हाला कळलं ना, तुम्ही यांना मुलं माना तर सोडून द्याल. हे अशा मुलांबरोबर ना संबंध नसलेलाच बरा. अरे वा, तो आता बापाला शिकवणार का कुणाशी संबंध ठेवायचा, कसा संबंध ठेवायचा ते. तुझ्या माहितीसाठी सांगतो श्रीकांत, तू आमच्याशी संबंध ठेवला नव्हतास तेव्हा आमच्या आयुष्यात आली ती मुलं. जेव्हा जेव्हा तुझ्या आधाराची गरज होती आम्हाला तेव्हा तेव्हा या मुलांनी आधार दिला आम्हाला. हिचा आजारपण असो, मला एकटं वाटणं असो, वेळोवेळी या मुलांनी सावरलंय आम्हाला. नाही तेव्हा ना तुझी आई तुझ्या विचारांनी खंगत खंगत झिजून गेली असते रे. पण यांनी सतत तिला हसत ठेवलं, तुझी कमी जाणवू दिली नाही. प्रत्येक सणाला तुझ्या आईला तुझी कमी जाणवायची रे. तू इथं हवास असं वाटायचं, पण त्यावेळी तुला फोन केला तर साधं फोन उचलून त्या फोनवर बोलायलाही तुला वेळ नसायचा रे. आमच्यासोबत सण साजरे करण्यासाठी भारतात येणं तुला वेस्ट ऑफ टाइम वाटायचं. तेव्हा ही मुलं आमच्या आयुष्यातली तुझी कमी भरून काढायची. तुझ्यापेक्षा जास्त यांची सवय झाली रे आता आम्हाला. म्हणूनच मी त्यांना आता माझी मुलं मानतो. त्यामुळे तू मानोस की न मानोस ती तुझी भावंड झाली. अच्छा, म्हणजे मला वेळ देता येत नव्हता म्हणून तुम्ही यांना माझ्या जागेवर दत्तक म्हणून घेतलं तर. मग सध्या मी तुमचा कोण आहे बाबा, काही कळेल का? श्रीकांत काय बोलतोयस तू? आई मी काही चुकीचं बोलतोय का? तू चुकीचं बोलतोयस की बरोबर बोलतोयस ते मी ठरवेन. अजूनही ते माझा मुलगाच आहेस, पण याचा अर्थ असा नाही की माझं जे काही आहे ते सगळं तुझं आहे. आलं लक्षात? ही दोन्ही घरं मी माझ्या मेहनतीने कमावलेली आहे. मी घाम गाळलाय त्यासाठी. त्यामुळे तिथं कोण राहणार, त्यांचं काय करायचं ते सगळं मी ठरवणार. तू स्वतः कमवायचं आणि मग ठरवायचं कोण राहील आणि कोण नाही. कळलं? काका, त्याची इच्छा नसेल तर आम्हाला नाही राहायचं त्या घरात. हो काका, आणि उगाच तुम्ही आमच्यासाठी वाईट वाटून घेऊन त्याच्याशी प्लीज भांडू नका. अरे तसंही आम्हाला हे घर कधीतरी सोडावंच लागणार होतं. ते आम्ही आत्ता सोडतो इतकंच. साधा पेक बनवता येत होता खरे तुला? प्रत्येक गोष्ट मी शिकवली तुम्हाला. प्रत्येक गोष्टीत माझा सल्ला घेत होता तुम्ही. आता मला सल्ले देणं इतके मोठे झालात का तुम्ही? तसं नाहीये काका. तसं नाहीच पाहिजे. अरे माझ्यावर जराही विश्वास नव्हता का रे तुमचा? मी येण्याची वाट बघावी किंवा इथे एवढं मोठं महाभारत घडले त्याविषयी मला एकदा कळवावं असं जराही वाटलं नाही तुम्हाला? घरातून निघा म्हटलं की निघालं लगेच? हा, एक मिनिट, मी ना सांगितलंय सगळं, आईने सांगितलंय. तिला विचारून सगळं मी केलंय. म्हणूनच तिने मला फोन करून ताबडतोब इकडे यायला सांगितलं ना. आई तिच्याकडे काय बघतोस, माझ्याकडे बघ. एक तर कुणालाही काही न कळवता, कुणाची कसली परवानगी न घेता अमेरिकेवरून ती नोकरी सोडून आलास. आम्ही काही बोलतो. त्या तिथं आल्यानंतर त्या बिझनेस नावाचा कसला तरी उपद्व्याप करत राहिलास तरीही आम्ही काही बोललो नाही.
त्यावर कहर म्हणजे आता या तिघांना घराबाहेर काढायला लागलास. दरवेळी तुझी मनमानी खपवून घेतली जाईल असं का वाटतं रे तुला? इथं तो बिझनेस करायचा म्हणतो, त्यासाठी पैसे कुठून येणार आहेत? इन्व्हेस्टमेंट काय कशी करणार कशी? हे घर कसं चालणार, त्यासाठी पैसा कुठून येणार याचा विचार केलास कधी? नाही. एरवी आम्हाला विचार करून बघायची जर सवय असती तर हे जे काही घडलं रामायण ते घडलंच नसतं ना. ही मुलं इथं राहण्याचे पैसे देतात, आपल्याला भाडं देतात, फुकट राहत नाहीत ते, कळलं? त्यांच्या पैशावर हे घर चालतं आपलं. त्या महिन्याचं भाडं दिलं का काही यांनी? हो. विनय जॉब लागला का रे तुला? नाही काका, अजून शोधतोय. मग पैसे जास्त झाले का तुला? महिन्याचं भाडं देऊन इथं न राहताच निघालात तिघे तुम्ही? कुणी कुठेही जाणार नाही. ताबडतोब त्या खालच्या टेम्पोत ठेवलेलं सामान वर आणायचं, आपापल्या रूम मध्ये मांडायचं. होतं तसं. मी स्वतः येणार आहे बघायला, आलं का लक्षात? बाबा, ही मुलं घराबाहेर पडतात म्हणून तुम्हाला आईने अर्जंट बोलवून घेतलंय, पण यांच्यावरती ही वेळ का आली तुम्हाला हे नाही सांगितलं. तुमच्या राघवने काय केलं तुम्हाला माहितीये? याने घरामध्ये कोणी नसताना माझ्या मैत्रिणीचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केलाय. नाही काका, काका आय स्वेअर मी खरंच काही केलं नाहीये. मी बोलू का? सॉरी, मी बोलू का? सॉरी, पण श्रीकांत हे जे काही आरोप करतोय ना ते मला तरी पटत नाहीये. अरे, मी एक मुलगी आहे आणि मुलींना कळतं. एखादा मुलगा त्यांच्याकडे कुठल्या नजरेने बघतोय ना हे त्यांना नुसतं बघून कळतं. किंवा एखाद्याच्या पुसटच्या स्पर्शावरून सुद्धा ते सांगू शकतात की इफ इट्स अ गुड टच और इट्स अ बॅड टच. त्यामुळे जितकं मी राघवला ओळखते तो असं काही करणं शक्यच नाही. हो काका, म्हणजे भलेही एक मुलगा किती स्मार्ट असल्यासारखा दाखवत असेल किंवा किती सभ्य असेल तरी मुलींच्या बाबतीत तो किती लंपट आहे ना हे आम्हा मुलींना लगेच कळतं. आणि राघव असं अजिबात करणार नाही. श्रीकांत, तू फोन लाव तुझ्या मैत्रिणीला जरा. आता मला ऐकायचंय राघवनं तुझ्या मैत्रिणीबरोबर नेमकं काय केलं, ऐकायचं ना तिच्याच. बाबा, मला असं वाटतं की आपण तिला नको त्रास द्यायला. या घटनेमुळे आधी शॉक मध्ये आणि त्यात तिला परत त्याची आठवण करून द्यायची म्हणजे. आणि मी बघितलंय ना, आईने बघितलंय. तुम्ही हो आईला विचार, आई आई सांग काय काय झालं ते सांग तू बाबांना. काही गरज नाहीये त्याची. ज्याने प्रवासाचं तिकीट काढलं आपण त्यालाच घेऊन जातो ना, बरोबर? का तिकीट काढताना बघितलं म्हणून बघणाऱ्यालाही घेऊन जातो तिकीट काढलेल्या ठिकाणी? नाही ना चालत असं. तू लाव फोन, लाव, मला तिच्याशीच बोलायचं. आणि तिच्यावर अन्याय झाला असेल तर आपण त्या अन्यायाचं परिमार्जन नको का करायला रे? लाव, तू फोन लाव तिला आणि तिला बोलावून घे इकडे, मला तिच्याशीच बोलायचंय. नाही बाबा, तिला आता बोलवून घेणं पॉसिबल नाहीये. अहो, ते आता अमेरिकेला पोहोचली असेल, काय सांगताय तुम्ही? आणि काका, ती 2 दिवस मुंबईत थांबणार होती. अभिमान, त्याच्याकडून फोन घे आणि त्या पोरीला फोन लाव. हो काका. ओके. तू नको बोल, अभिमान बोल. किंवा असं कर ना, तू स्पीकरवरच टाक, मला ऐकू दे. हाय सॅम. Hi, I'm Abhiman here. I'm Sam, Shrikant's friend. I'm talking on his behalf. Oh, what happened?
Actually, Shrikant's father wanted to talk to you. Where are you right now? I'm still in Mumbai. Wonderful, wonderful. Do one thing. Can you just drop down at Shrikant's place right away? Anything serious? No, nothing serious. Actually, Emma, we need your help. Do one thing. You come right away as soon as you can, and I'll tell you when you reach here. Okay, I will come in some time. Okay. Thanks, Emma. Bye. मुंबईत आहे? I mean, surprise. ती येईपर्यंत वाट बघूया आपण. ओके. तोपर्यंत कुणीही कुठेही जाणार नाहीये. येते का लक्षात? आज या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकूया आपण. Hi everyone. Hi, Emma. Please have a seat. Sorry, I would have liked to offer you some tea or coffee, but unfortunately the situation doesn't permit over here. You can understand. Okay, no problem. Emma, this is Raghav. You know him. तू ओळखतेस ना त्याला? राघवला? Yes. I was waiting for Sam at his place. May I know what happened exactly that day at Raghav's place? Emma, please tell everyone clearly. What was he doing when we saw you? Shrikant. नहीं. तिला बोलू दे. Don't get pressurized by anybody. I want the truth. मला फक्त सत्य हवं. काय घडलं ते सांग, प्लीज. Sure, why not? See, I have been traveling across India for last 2 months. Okay. I wanted to meet Shrikant, before I go back. But when I came here, Sam and his mom weren't at home. So Sam asked me to wait at Raghav's place. Me and Raghav was chatting. When I came to know that he's a choreographer, I wanted to show him my Bollywood moves. While dancing, I accidentally fell on his lap. And at the same moment, Sam and his mom saw us. He misunderstood that Raghav was molesting me. म्हणजे राघव सांगत होता तेच बरोबर. अगं मग हे तू तेव्हाच का नाही सांगितलंस बाळा? What? She is saying, why didn't you tell all of this before, when they saw you? Oh, I did. I told Sam that nothing of this sort had happened. Sam told me that he will take care of it. He also promised to me that he will apologize to Raghav. I don't know why he didn't say anything. Emma, you don't know, but I know. तुला माहित नाहीये पण मला कळलंय. Just to clarify a few things, Anna. Raghav didn't do anything wrong with you that day, did he? No, he's a very decent guy. Actually, we had a good time. Thank you, Emma. Thanks for coming and thanks for clearing everything.
थँक्यू. No. In fact, I'm glad that I came. गॉड ब्लेस यू. But I have to go now. I'm getting late. Yeah, sure. Please. Thanks for coming, Emma. अभिमान, बेटा हिला सोडून येतोस का जरा? हो. Please. Emma, let's go. मी पण येते हा. कम. Bye, Raghav. Thanks for coming. Bye, Sam. या बिचाऱ्यावर एवढा मोठा आणि घाणेरडा आरोप करताना काहीच वाटलं नाही श्री तुला? यापुढे या मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास तुझ्याकडून झालेला मला चालणार नाही. यापुढे तू यांच्याशी संबंध ठेवायचास तो माझ्या थ्रू. तेव्हा तू यांच्याशी संबंध न ठेवले तर उत्तम. किंवा मला तर वाटतं तू इथे या असल्या गोष्टीत वेळ वाया घालवण्यापेक्षा तुझ्या त्या अमेरिकेला निघून गेलास तर अतिउत्तम. कारण मला असं वाटतं की तुला इथे हे बिझनेस करायची वगैरे काही तुझी पात्रता नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना माझी परवानगी नाहीये. हे तुला आधीच सांगून ठेवतो. कारण राघव आणि एमाच्या बाबतीत तुझा गैरसमज झाला तसा आणखी कुठल्याही बाबतीत व्हायला नको म्हण. कुठे निघालस? थांब. माझी परवानगी न घेता कुठे निघालस तू? तुझ्याकडून चूक झाली आहे ना, मग ती स्वीकारून माफी मागायचा मनाचा मोठेपणा येऊ दे की जरा तुझ्या. इतरांकडून चूक झाली की त्यांनी क्षमा मागायला हवी असंच वाटतं ना रे तुला? मग तुला जे वाटतं ते स्वतः करायची हिंमत बाळग की जरा. ताबडतोब या तिघांची माफी मागायची असतो आत्ता. ओके. I'm so sorry. मी जरा स्पष्टच बोलतो. माझी अजिबात इच्छा नाहीये की तुम्ही त्या घरात राहावं, म्हणून मी हे सगळं केलं. रादर माझ्या इच्छेला माझे आई बाबा काहीच किंमत देणार नाही ते मला माहित होतं, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. तुम्ही चुकीचेच आहात हे सिद्ध करण्यात मी माझी पातळी गमावून बसलो, जे मी नको करायला होतं. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. बाबा खरंच सॉरी. तुम्ही ज्या प्रकारे हे सगळं मी केलं हे शोधून काढलं, तसंच कधीतरी मी सगळं का केलं त्याचाही विचार करा ना एकदा प्लीज. सॉरी. काय संपलं? सिनेमा संपला, क्लायमॅक्स होता. चला चला निघा 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 आणि ते टेम्पो मधनं सामान आणून पहिल्यांदा त्या रूम मध्ये ठेवा. होतं तसं.
एक वस्तू ही इकडची तिकडे झालेली मला चालणार नाहीये बरं का. विनया, चल निघा, मी संध्याकाळी येतोय बघायला. थँक्यू काका. तुम्ही खूप मोठं बर्डन डोक्यावर उतरवलं काका. उतरवावं लागलं रे. टेम्पोतल्या सामानाचं ओझं त्याच डोक्यावर व्हायचं ना तुला. विनयराव, नाही 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 ना. या हे ना. नाही रे. बस बस बस. सो मच काका. रडवणारच का मला आता? नाही ना. थँक्यू काका. चल